नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर पाठीमागचा व्हिडिओ हा खूप मोठा होत होता, त्यासाठी मग मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत पुढची गोष्ट आहे ती शेअर करत आहे. तर मग सगळं काय ते व्यवस्थित चाललं होतं, तरी पण ते एकटे काम करत होते. मी घरी राहत होते, पण एकटी घरी राहून काय मला थोडी हे होणार होतं, त्यासाठी मला पण असं बोर होत होतं. पण काय सगळी आमची लाईन व्यवस्थित बसली होती, पण त्या एका व्यक्तीमुळं पूर्ण आता कसं समाजाचा पण थोडाफार विचार करावा लागत होता. तो गावाकडचा व्यक्ती होता आणि तो त्याला टॉर्चर करत होता की आपल्या गावाकडं लेडीज बाहेर जात नाही, तू तुझ्या बायकोला बाहेर पाठवतो, तुझी बायको जेंट्स लोकांमध्ये काम करते अशा. त्यासाठी मग माझ्या मिस्टरने पण थोडंसं मला समजून सांगितलं की जाऊ दे, आता आपल्यावर एवढं कर्ज पण नाही, तू घरी आराम कर, मी आहे, मी कमवून आणतो आणि मी मी कमवलेलं आपल्याला भरपूर होईल, आपण किती दोघे तर खाणार. तर तो एक व्यक्ती एवढा जुळला गेला आमच्यासोबत, एवढा जुळला गेला, त्याची रूम सोडून तो आमच्यासोबत राहायला आला. मग त्याचं खाणं पिणं म्हणजे त्या दोघांच्या ठिकाणी तीन माणसं झाली. जरी झाली तीन माणसं, तरी त्याने आमच्या आयुष्यात एवढं विष कालवल्यासारखं म्हणजे आमच्या संसारात एवढा उद्ध्वस्त झाला. नंतर सगळी कामाची लाईन बसलेली होती, त्याला नंतर ते कामात सुद्धा असं म्हणजे भरून दिलं गेलं की तू ते काम सोडून दे, तू माझ्यासोबत फेरी कर, आपण दोघं फेरी करू, दोघं संध्याकाळचं घरी येत जाऊ, मला पण जोडीला कोणी नाही आणि मला पण सपोर्ट होईल, तुला पण माझा आधार होईल, मला पण आधार होईल. असं करून 1 महिनाभर त्याच्या मनात असं भरून दिलं आणि त्या कारणास्तव बी आमच्यामध्ये खूप वाद एवढे व्हायला लागले की आमचे म्हणजे भांडण वगैरे भरपूर व्हायला लागली. तर मग शेवटी कसं असतं जेंट्स लोकांचं, तर मग मी पण जास्त विचार नाही केला आणि त्यांनी मग ते सिलाईचं काम त्यांनी पण मग सोडून दिलं. एवढं सगळं सोन्यासारखा संसार चालू होता त्या सिलाई कामामुळे, ते काम त्यांनी सोडून दिलं आणि त्यांच्यासोबत दारोदार फेरी करायला लागली. त्या व्यक्तीसोबत दारोदार फेरी करायला लागले, तर म्हणजे रोजचे 3-3.5 हजार रुपये कमवणारा व्यक्ती 500-600 रुपये घरी कमवून आणायला लागला. त्यात आम्ही म्हणजे तिघजण राहत होतो, त्यासाठी मग रूम सुद्धा आम्ही मोठी घेतली होती. रूमचं भाडं पण आता वाढलं होतं. 3 रूम होत्या, रूमचं भाडं पण वाढलं होतं, घरात किराणा पण दोघांच्या ठिकाणी एक व्यक्ती वाढली, म्हणजे सगळ्याच गोष्टी वाढल्या होत्या. पण तो असा हक्क गाजवायला लागला की त्याचं कोणीतरी आम्ही सख्ख आहे, पण असं काहीच नव्हतं. नाही तो आमचा सख्खा होता किंवा आम्ही त्याचे सख्खे होतो. तर सगळ्या गोष्टी अशा होत चालल्या आणि हळूहळू मग ते पण का म्हणजे उन्हातान्हात दिवसभर फिरायचे, फेरी करायचे. म्हणजे जे पहिले जी लाईन होती त्याच लाईनीवरती ते आले, म्हणजे जे नको करायला होतं, ज्या ह्याच्यातून आम्ही बाहेर आलो होतो त्याच कामात ते परत गुंतले गेले. परत कधी काम व्हायचं, कधी नाही व्हायचं, कधी 500 आणायचे तर कधी 100च रुपये घरी येऊन घेऊन यायचे, तर कधी कधी भवानीसुद्धा होत नव्हते. असे दिवस परत यायला लागले. तर मग माझी पण चिडचिड व्हायला लागली, त्या व्यक्तीसोबत पण आणि मिस्टरांसोबत पण असे चिडचिड व्हायला लागली. असं मग एवढे परत नंतर मग उन्हाळ्याचे दिवस, उन्हात फिरणं होत नव्हतं आणि 100-100, 150-150 किलोमीटर लांब जायचे, संध्याकाळी घरी कधी येते ती काळजी, सगळ्याच गोष्टी म्हणजे सगळेच प्रॉब्लेम वाढले होते. सगळेच प्रॉब्लेम वाढले होते. तर मग नंतर मग त्याला पण परवडत नव्हतं, कारण तो पण लॉसमध्ये चालला होता. मग असंच असतं, दुसऱ्याचा जर नाश केला तर स्वतःचा नाश व्हायला टाईम नाही लागत. आमचा हसता खेळता संसार उद्ध्वस्त केला होता आणि त्याचं पण काम आता अशी मंदाई, म्हणजे काम एवढं होत नव्हतं. मग तो पूर्ण काम सोडून म्हणजे बंद करून तो गावाकडे निघून गेला. आता तो अचानक निघून गेला. आम्हाला जे पहिलं काम होतं ते सिलाईचं, आमचं ते परमनंट होतं. आता तिथं आम्ही लाथ मारली होती, म्हणजे म्हणतात ना, चालू ह्याच्यावर लक्ष्मीला जर आपण लाथ मारली तर तिथं आपल्याला परत जागा नसते. पण ते काम आम्हाला दोघाला पण येत होतं आणि परत आमची आहे तीच परिस्थिती. काही लय दिवस म्हणजे थांबणार, म्हणजे असं काय आम्ही जास्त नव्हतं कमवलं. 6 महिने त्या कामात आम्ही कमवलं होतं आणि 6 महिन्यानंतर हे असे दिवस परत चालू झाले. आणि हे काम बंद झाल्याच्या नंतर मग मी पण घरी आणि ते पण घरी. मग नंतर मग परत ते मला म्हणले की आता परत आपल्याला काम शोधावं लागेल, असं तसं. मग परत आमच्यामध्ये चिडचिड व्हायला लागली, भांडण व्हायला लागलं आणि मग परत आम्ही दुसऱ्या ठिकाणी ट्राय केलं आणि दुसऱ्या ठिकाणी ट्राय केल्याच्या नंतर मग आम्ही परत तिथं दोघे सिलाईच्या कामाला जायला लावलं. सिलाईच्या कामात म्हणजे
आम्ही एवढं काम केलं तिथं, एवढं काम केलं दिवस रात्र. सकाळी कधी कधी तर पहाटे निघून जायचो, रात्री 11-12 वाजता यायचो, कधी कधी पूर्ण नाईट करायचो. 4-4, 5-5 वाजता घरी यायचं, आंघोळ वगैरे करायचं, परत 6 वाजता डबा वगैरे करून परत निघून जायचं. एवढं कष्ट केलं, एवढं कष्ट कष्ट केलं की अक्षरशः 8-8 दिवसात आमचं अंगावरती काम होतं. आम्ही दोघं नवरा बायको एवढे कष्ट करायचे. ते पण विचार करायचे की हे किती कष्ट करते, त्यांना झोप वगैरे आहे की नाही. म्हणजे तो व्यक्ती पण निघून गेला होता. आता आम्ही दोघंच होतो आणि आम्ही दोघं एकमेकांवर एवढा जीव लावून म्हणजे दोघं एकमेकांसाठी जगत होतो. त्यासाठी आम्ही कष्टाला अजिबात मागे सरत नव्हतो. आम्हीच कटिंग करायचो, आम्ही शिवायचो. सगळं ऑर्डर म्हणजे कारखानाच आम्ही चालवत होतो. एका आठवड्यात आमचं 32-32, 30-30 हजार रुपये पेमेंट व्हायला लागला. आमचा बँक बॅलन्स असं मागं पडायला लागला. म्हणजे दोघं तर खाणार आहे. आम्हाला रूमला भाडं होतं त्यावेळेस 2,500 रुपये आणि आठवड्याला आम्हाला एवढी कमाई होती. कधी हप्ते नव्हते, काही नव्हते, काहीच खर्च नव्हता आमचा. तर एवढे पैसे येत होते आमच्याकडे. तर आमचा बँक बॅलन्स भरपूर मागे पडायला लागला होता. 2 वर्ष आम्ही असं म्हणजे मेहनतीने काम केलं. एवढं काम केलं 2 वर्षात आम्ही, म्हणजे आम्ही सगळं विसरून गेलो होतो. म्हणजे आमचे नातेवाईक म्हणा, आई वडील म्हणा, त्याला तर कोणीच नव्हते. तर मी पण सगळं विसरून गेले होते. आठवड्याला आम्ही फक्त मुलाला भेटायला जायचो, त्याला भेटून यायचो आणि फक्त काम आणि काम. आम्हाला कोणते सणवार माहीत नव्हते, कोणतं काहीच माहीत नव्हतं. अशा ह्याच्यात आम्ही एवढा पैसा कमवला 2 वर्षात. 2 वर्षानंतर मग आम्ही निर्णय घेतला की नाही, आता खूप झालं. म्हणजे आम्ही सगळीकडे काम केलं, जेवढे पण कारखाने आहेत तिथं सगळीकडे काम केलं. एवढं काम करून सुद्धा आम्ही जर कधी त्यांचे फोटो जरी ठेवले ना, आपण टी शर्ट, आपली कला आहे, आपले टी शर्ट शिवलेले, म्हणजे आम्ही स्वतः टी शर्ट शिवलेले, त्याचा जर एखादा फोटो काढला, म्हणजे एखादा टी शर्ट आवडला की हा आजचा टी शर्टची डिझाईन किती छान झालेली आहे आणि तो आवडला, आपण त्याचा फोटो काढला आणि स्टेटसला जरी ठेवला, तरी पण ते लोक म्हणायचे की आमच्या कारखान्यावरचे स्टेटस नाही ठेवायचे, फोटो नाही काढायचे. म्हणजे एवढं इमानदारीने काम करून, एवढ्या सगळ्या गोष्टी करून आपण शेवटी नोकर ते नोकरच. मान्य आपण नोकरच होतो, आपण तिथं कामच करत होतो, पण आपली कला होती, आपण ते बनवत होतो, त्याची सुद्धा आपल्याला फोटो काढायची परमिशन नव्हती. म्हणजे आपल्या जीवा, म्हणजे आमच्या दोघांच्या जीवावरती त्यांचं घर चालत होतं. थोडक्यात हे एवढं म्हणायचं, आमच्या दोघांच्या जीवावर त्यांचं घर चालायचं. आम्ही जेव्हा ऑर्डर काढायचो तेव्हा त्यांना 4 पैसे यायचे, त्यातले ते 5 पैसे आम्हाला द्यायचे. मग हे सगळ्या गोष्टी हे करून म्हणजे अपमानित पण व्हायचं. पेमेंट पण नंतर मग आठवड्याचं पेमेंट 15 दिवसावर, 15 दिवसांनी जरी मागितलं तर तुम्ही सारखं पैसेच करता. अशा गोष्टी होत होत्या. त्यासाठी मग आम्ही ठरवलं की नाही, आता किती दिवस बाहेर काम करणार. आपले पण दिवस बदलतेत आणि आपण कष्टातून काहीतरी करतोय. आपण म्हणजे आपण आपल्या जी कला आहे त्या कलेचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. आपण लोकांना पैसे कमवून देण्यापेक्षा आपण स्वतः पैसे कमवले पाहिजे आणि स्वतः काहीतरी केले पाहिजे. जसं आपण दुसरीकडे काम केलं आणि आपली परिस्थिती सुधारवली, तसे असे अनेक गरजू असतील, त्यांना आपण आपल्याकडे काम द्यायचं आणि आपण त्यांना त्यांच्या अडचणीतून बाहेर काढायचं. पण आपण जे दिवस काढले ते दिवस आपण त्यांच्यावर नाही येऊन द्यायचे. म्हणजे आपण एक कारागीर म्हणून एवढे इमानदारीने काम करून आपल्यासोबत ज्या गोष्टी झाल्या, ते आपल्याकडं जे पण काम करतील त्यांच्यासोबत आपण असं कधीच नाही करायचं. एकच स्वप्न होतं की जे गरजू आहेत त्यांना आपल्याला मोठं करायचं आणि त्यांना हे सगळं काम शिकवायचं. मी फ्री काम शिकवण्याचं ठरवलं आणि मी स्वतः हे काम करण्याचं ठरवलं. 2023 म्हणजे 2017ला जेव्हा माझं लग्न झालं आणि तेव्हापासूनची परिस्थिती 2023पर्यंत एवढी बदलली होती की आम्ही आता स्वतः मालक बनण्याच्या कंडिशनमध्ये बनणार होतो. मग आम्ही घरीच काम करायचं ठरवलं. पण घर आणि दुकान भरपूर फरक पडतो. त्यासाठी मग घरी आम्ही 1 वर्षभर केलं. वर्षभर केल्याच्यानंतर भरपूर फरक पडतो. त्यासाठी मग म्हटलं नाही, भाडंच जाईल ना जास्तीत जास्त, काय जाईल. त्यासाठी मग आपण शॉप आणि दुकान थोडं फरक पडतो. त्यासाठी मग आम्ही शॉप टाकायचं ठरवलं आणि 2023ला आम्ही एक शॉप टाकलं. तर शॉप टाकेपर्यंत तुम्ही माझी कहाणी ऐकली. आता शॉप टाकल्यानंतर आम्ही कसं हे सगळं स्ट्रगल केलं आणि आम्ही किती लोकांना हे काम शिकवलं आणि किती लोक म्हणजे आमच्याकडे काम करून कर्जातून मुक्त झाले. काय काय गोष्टी झाल्या, किती लोकांना मी काम शिकवलं, कुठल्या लोकांना काम शिकवलं,
ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता एक छानशी कमेंट करा. थँक्यू.